अमरावती जिल्हा परिषदेत अतिक्रमण नियमितीकरणाच्या मागणीसाठी आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय झाल्याचा प्रकार समोर आलाय। अचलपूर तालुक्यातील पथरोड गावातून आलेले नागरिक सकाळपासून उपाशीपोटी अधिकाऱ्यांची वाट पाहत तासनतास बसून होते। त्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। अतिक्रमण नियमित करून मिळावं या मागणीसाठी अचलपूर तालुक्यातील पाथरोड गावातील अनेक नागरिक अमरावती जिल्हा परिषदेत दाखल झाले होते। सकाळपासूनच आलेले नागरिक अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी तासनतास प्रतीक्षा करत बसले होते। यामध्ये वृद्ध नागरिक, महिला आणि लहान मुलांसह आलेल्या अनेक कुटुंबियांचाही समावेश होता। दीर्घकाळ प्रतीक्षा आणि थकव्यामुळे काही वृद्ध तसंच महिलांना जिल्हा परिषद परिसरातच झोप काढण्याची वेळ आली। अतिक्रमण नियमितीकरणासाठी अनेक नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेत पायपीट करत आहेत। शासनाचे आदेश आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निर्देश असूनही अनेक अतिक्रमणधारकांना अद्याप लाभ मिळालेला नसल्याचा आरोप करण्यात येतोय। दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जुन्या अतिक्रमणधारकांना नियमात बसवून दिलासा देण्याची घोषणा अनेकदा केली होती। मात्र प्रत्यक्षात अद्याप न्याय मिळत नसल्यानं शासनाच्या घोषणा हवेतच विरत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात निषेध नोंदवत हा प्रश्न तातडीनं मार्गी लावण्याची मागणी केली आहे। त्यानंतर सीओ साहेबांकडे झाले आणि विभागीय आयुक्त मॅडमचा आदेश आमच्या बाजूला आहे की यांना नियमाकुल करून देण्यात यावे, करपावती देण्यात यावी, 8 देण्यात यावे आणि त्यांना घरकुलाचा लाभ देण्यात यावे। पण एवढे वर्ष होऊनही आम्ही उपोषणही केलं होतं। 2022 उपोषण होऊन आदेश आमच्या इकडे असूनही कुठल्याच प्रकारचा आम्हाला न्याय मिळालेला नाही आहे। अजूनपर्यंत आताही आम्ही येऊन राहिलो, चक्रा मारून राहिलो, चाललो, कुठल्या प्रकारचा न्याय मिळून नाही राहिला। किंमत नाही काय, मेले जीवाली किंमत आहे काय, तर मेल्यावरच मग सर भेटते काय, अशी मागणी आहे आमची सरकारले। आमचं म्हणणं किती वाजता आले? लय झाले 60 वर्ष झाले। ऑफिसही उघडायचं होतं 50 वर्षापासून आम्ही 60 वर्षापासून सनेने आम्ही राहत आहोत त्या जाग्यावर। सकाळी 8 वाजतापासून आम्ही